मी चुकलो आई, तेच खरंय. नाही, तसं नाहीये. कर्णाभी, आजपर्यंत जेव्हा केव्हा तू चुकलास ना, तत्क्षणी तुला थांबवून तुला रागावले मी, कारण विचारलीत. मुलांचे फाजील लाड करणं किंवा त्यांच्या चुका नजरेआड करणं कधीच घडलं नाही आपल्या घरात. आणि मला खात्री आहे अभि, आज तू काहीही चुकीचं वागलेला नाहीयेस. पहिल्या दिवसापासून मी चुकलो आई, आणि तेच खरंय. खरं काय माहितीये? खरं हे आहे अभि, आजपर्यंत तुझ्या मनात काय आहे कधी बोललाच नाहीस रे. आपल्या भावना कधी व्यक्तच केल्या नाहीस. शांत राहणं आणि गप्प बसणं यात फरक आहे रे. आणि तुझ्या गप्प बसण्याचा जर चुकीचा अर्थ काढला जातोय तर बोलायला पाहिजे तुला. तू का नाही सांगितलं शमिकाला की हे सगळं खोटं आहे म्हणून? तिला काय सांगू आई? तिला मी चांगला वाटतो, चांगला नाही वाटत याने काय फरक पडतो मला? इनफॅक्ट का फरक पडतो मला? नाही आहे, शमिकाला काय वाटतं यानं मला काही फरक पडत नाही. असं का म्हणतोस अभि? अरे, तुझ्या घरच्यांच्या विषयी कोणी काही बोललं, तुझ्या बहिणींवर कसला आळ घेतला तर किती दुखावतोस तू. मग तुझ्याविषयी कोणी काही बोललं तर आम्हाला दुःख नाही होणार? सांग ना. आणि बाकीच्यांचं जाऊ दे, तुला तुझा मान काही आहे का नाहीये? आपण न केलेल्या चुकांचे शिंतोडे का उडवून घ्यायचे स्वतःवर? नाही, ते काही नाही. तू जाऊन शमिकाला सांग. अभि, एकच सांगते, कधी गप्प राहायचं आणि कधी मनातल्या गोष्टी बोलून दाखवायच्या हे समजून घ्यायला शिक. जास्ती वेळ जागा राहू नकोस. झोप आता. आणि झाल्या गोष्टीचा विचार नको करूस अभि. काळजी करू नकोस. मी यातलं काहीच तुझ्या बाबांना सांगणार नाहीये. आज पहिल्यांदा मी शमिकाच्या नजरेत तिरस्कार पाहिला माझ्याविषयी. आणि हे बरं आहे, हेच बरं आहे. कारण जोपर्यंत ती माझ्यापासून दूर होत नाही तोपर्यंत मला तिच्याविषयी वाटणाऱ्या फिलिंग्स कमी होणारच नाही. ती जयच्या जवळ जायचे जितके प्रयत्न करते, मी तिच्यापासून दूर जायचे आणि तिला माझ्यापासून दूर करायचे तितकेच प्रयत्न करतोय आई. कारण मला हे कळतंय की ती माझी नाही होऊ शकत. पण हे वेडं मन आहे ना, त्याला नाही समजावता येत. मला तिच्यावर रागवता येत नाही, त्यामुळे तिच्यापासून दूर राहायचा हा एकच मार्ग आहे. तिने माझा तिरस्कार करणं. ती माझ्यापासून खूप दूर राहिली की मी आपोआप विसरू शकेन तिला. जिथे मला पोचताच येणार नाही अशा मुक्कामाला जायचा प्रवास सुरू केला होता मी. बरं होईल आज जे काही झालं, त्यामुळे त्या वाटेवरून मला निदान परत तरी फिरता येईल. माझी या प्रियाला प्रीत कळेना,
माझिया प्रियाला प्रीत कळेना प्रीत कळेना गुड मॉर्निंग री. बरं वाटतंय आता? हे बघ, तुझ्या आवडीचे नूडल्स आणलेत मी. चल खाऊन घे थोडं. मला भूक नाहीये शमी. डोंट वरी री. हे बघ, मला कळतंय सगळं. आपण त्या मुलाला असं सोडणार नाही. बघच तू. मी बोलले जयला त्या अभिजितवर पोलीस केस कर म्हणून. अभिजितवर का? का म्हणजे? काल रात्री तो जे काय तुझ्याशी वागला, तुला काय वाटतं त्याला मी असंच सोडून देईन? माझ्या बहिणीला त्रास देणार कोणत्याही मुलाला मी. शमी, एक सेकंड. अभिजितने काहीच केलेलं नाहीये. उलट त्या राहुलनेच. राहुल, हे काय बोलतेस तू रिया? या शमी, मला काल चढली होती, पण नशेत असले तरी मला इतकं समजत होतं की राहुलचे इरादे चांगले नाहीयेत. तो मला रूम कडे नेत होता. मी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला की राहुल, मला घरी जायचंय, मला मम्माकडे जायचंय, मला शमिकाकडे दे. पण मी स्वतःलाच सांभाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिथे अभिजित नसता तर. तिथे अभिजित होता म्हणून बरं. आय डोंट नो राहुलने माझ्यासोबत काय केलं असतं. थँक्स टू अभिजित. अभिजित? शमी, तू म्हणत होतीस ते बरोबर आहे. राहुल खूप चीप मुलगा आहे. पण माझ्याच बाबतीत असं का होतं मला कळत नाही. ऍटलिस्ट तिथे अभिजित होता म्हणून काही वाईट तरी झालं नाही. ओ गॉड, हे मी काय करून बसले? मी जयला आत्ताच जाऊन सांगते अभिजितवर पोलीस केस करू नको म्हणून. मी हा, कुठेस तू आत्ता? ओके, नाही तुला भेटायचं होतं म्हणून विचारलं. ओके चल, बाय. गुड मॉर्निंग शमिका. जय चल लवकर. आता एवढ्या सकाळी? मी चल म्हणते ना. तयार हो आणि गाडी काढ. मी माईंना सांगून आले. ओके. अभि, तू जागा आहेस हे मला माहित आहे. रात्री पण जेवला नाहीयेस, आत्ताही काही खात नाहीयेस. असं करून कसं चालेल बाळा? भूक नाही आई. आम्ही सगळे बाहेर जातोय. आपल्याकडे गणेश पूजन आहे ना, त्याच्या तयारीची खरेदी करायला. थोडंसं खाऊन घे आणि आराम कर. आई,
काय ग? बाबा विचारतायत निघायचं का? हो आलेच. आणि अभि? अभि नाही येणार आहे, पण मी समजावते बाबांना. आलेच. अभि, बाळा थोडंसं काहीतरी खाऊन घे रे. उपाशी राहून कुठलेच प्रश्न सुटत नाहीत अभि. शमिका, का आलोय आपण इथं? कशासाठी? काय हिशोब चुकते करायचेत मला. ए हाय शमिका, आज सकाळी सकाळी आम्हाला. रियाकडून कळलंय मला सगळं. पुन्हा जर तिच्या वाटेला गेलास ना, वाट लावीन मी तुझी, कळलं? आणि जय, तू सुद्धा या मुलाबरोबर राहायचं नाहीस. See, listen, dude. You listen. Wait and watch. तुम्हाला अजून माहित नाही राहुल काय करू शकतो ते. ए राहुल, शट अप, ओके? आणि सोनियाबद्दल काही एक सांगणार नाहीयेस तू शमिकाला, कळलं? सोनिया प्रकरण तर फारच फालतू आहे रे जय. त्यातून होणारे गैरसमज मिटवताही येतील, पण मी जे काही करीन ना, त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील तुम्हाला. एक वर्ष अश्विनी जिवंत आहे. आत्महत्येचा प्रयत्न करूनही ती जिवंत आहे. कोमात गेली पण मेली नाही. आता आणखी किती काळ जगणारी? जगेल का?
आणि ही जर जिवंतच राहिली आणि बरी झाली तर नाही नाही, मीच संपू का हिला? कशाला नशिबावर अवलंबून राहायचं? माझं नशीब चांगलं म्हणून ही मला दिसली, कुठे आहेत ते कळलं मला. आणि आता माझ्या इच्छेवर अवलंबून आहे हिचं जगणं किंवा हिचं मरणं. काय करू मग? जय, गाडी थांबव. काय झालं? तू जा पुढे, मी आलेच. आता कुठे चाललीस? कोणाला मारायला? मारायला नाही रे, सॉरी म्हणायला. मला अभिजितला सॉरी म्हटलं पाहिजे. मी आलेच, तू जा पुढे. ठीक आहे. आत या, दरवाजा उघडा आहे. अभिजित, अजून काय बोलायचं बाकी आहे? नाही, मी तुला सॉरी म्हणायला आले होते. अच्छा, कशाला? अभिजित, आय एम रिअली व्हेरी सॉरी. जे काही झालं खरंच माझं चुकलं. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. रियाने मला सांगितलं सगळं, एक्झॅक्टली काय झालं होतं ते. ती मला म्हणाली की तू रियाला राहुल पासून वाचवायला आला होतास. मी कसं काय त्या राहुलवर विश्वास ठेवला. माझं खरंच चुकलं. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर, प्लीज. काय घेणार मॅडम? चहा, कॉफी की सरबत? चहा चालेल. कटी? नाही, त्याचं काय आहे, घरी बोलावलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं हे तर तुम्हाला माहिती नाहीच आहे. पण घरी न बोलवता आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं हे चांगलं शिकवलंय आम्हाला लहानपणापासून. अभि, मला माहिती आहे मी दुखावलंय तुला राग येणं साहजिक आहे. पण मी मनापासून सॉरी म्हणते रे. आय एम सॉरी. सॉरी म्हणायला आली आहेस ना? झालं, जा आता. बघू. शमिका प्लीज, मी हात जोडून विनंती करतो तुला,
आतापर्यंत खूप दुखावलंयस मला. आता अजून जखमा नको देऊस. मी ना तुला सांगायला आलो हेच चुकलं माझं. आता मी ठरवलंय तुला कुठलेही शहाणपणाचे सल्ले द्यायचे नाहीत, काही समजवायला जायचं नाही. तुझ्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत ना, त्यांचं ऐक आणि काय वाटेल ते कर. पण आता इथून जा. आणि तू आसपास जरी असलीस ना तरी कालच्या अपमानाची आठवण होत राहते मला. शमिका, मनात आणलं असतं ना तर मी सुद्धा तमाशे करू शकलो असतो. पण एखाद्याचा 4 चौघात असा अपमान करणं, त्याला घालून पाडून बोलणं, हा माझा स्वभाव नाहीये. तू जा प्लीज.